नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडा खास आहे कारण पहिल्यांदाच मी तुमच्यासाठी मराठीत बोलत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात खूप विचार चालू असतात, कधी पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह, कधी खूप गोंधळलेले. आज आपण या विचारांना एक सिंपल आर्टच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक साधा सर्कल काढूया. हा सर्कल म्हणजे आपला माइंड, आपलं जग. आता या सर्कलला आपण 4 पार्ट्समध्ये डिवाइड करूया. जसं आपल्या मनात वेगवेगळे थॉट्स असतात तसंच हे 4 भाग. कधी आपण कामाचा विचार करतो, कधी रिलेशनशिप्स, कधी फ्युचर आणि कधी पास्टमध्ये अडकतो. आता या प्रत्येक भागात आपण एक शेल किंवा फ्लॉवरसारखा पॅटर्न काढूया. हे कर्व्स खूप सॉफ्ट आहेत, जसं आपल्या थॉट्सचा फ्लो असतो. लक्षात ठेवा, थॉट्स थांबत नाहीत, ते वाहत राहतात. पण जर आपण त्यांना डायरेक्शन दिली तर ते सुंदर बनतात. हा पॅटर्न काढताना फक्त हातावर फोकस करा. तुमचं माइंड हळूहळू शांत होईल. आता आपण थोडासा येलो कलर ॲड करूया. येलो म्हणजे पॉझिटिव्हिटी, एनर्जी, क्लॅरिटी. आपल्या थॉट्समध्ये सुद्धा असंच लाईट आणायचं आहे. जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा थोडी पॉझिटिव्हिटी ॲड केली तर संपूर्ण मूड बदलतो. कलर भरताना घाई करू नका, स्लोली करा, एन्जॉय करत करा. आता आपण स्क्वेअर पॅटर्न काढूया. स्क्वेअर्स म्हणजे स्ट्रक्चर, स्टेबिलिटी आणि कंट्रोल. जेव्हा थॉट्स खूप रॅन्डम होतात तेव्हा आपण त्यांना स्ट्रक्चर देणं खूप गरजेचं असतं. जसं आपण प्लॅनिंग करतो, टू डू लिस्ट बनवतो, तसं हे स्क्वेअर्स आपल्या माइंडला बॅलन्स देतात. पॅटर्न रिपीट करताना एक रिदम तयार होतो आणि त्या रिदममध्ये आपलं मन स्थिर होतं. हे स्क्वेअर पॅटर्न्स ड्रॉ करताना हे लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या डोक्यातल्या विचारांचा गोंधळ या स्क्वेअर्स मार्गे पेपरवर उतरवू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या थॉट्सला एक डिरेक्शन देता येईल. आता या पार्टमध्ये आपण सर्कल पॅटर्न काढूया. सर्कल्स म्हणजे कंटिन्युइटी, फ्लो, कनेक्शन. आपले थॉट्स एकमेकांशी कनेक्टेड असतात. कधी एक विचार दुसऱ्याला जन्म देतो, कळतसुद्धा नाही. पण जेव्हा आपण त्यांना ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला समजायला लागतं की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही. हे छोटे सर्कल्स काढताना फक्त ऑब्झर्व करा, तुमचं माइंड काय विचार करतंय. आता फ्री हँड छोटे फ्लॉवर्स काढूया. हे कम्प्लिटली फ्री आहे, जसं आपलं इमॅजिनेशन आहे तसं. कधी कधी खूप कंट्रोल ठेवतो, पण क्रिएटिव्हिटी तेव्हा येते जेव्हा आपण थोडं सोडून देतो. हे फ्लॉवर्स आपल्याला रिमाइंड करतात की माइंडमध्ये चाऊज असला तरी त्यातून ब्युटी तयार होऊ शकते. कितीही गोंधळ असला तरी त्याच्यातनं एक सुंदर असं चित्र तयार होऊ शकतं. आता या चौथ्या पार्टमध्ये आपण स्पायरल पॅटर्न काढूया. स्पायरल म्हणजे डीप थॉट्स. कधी आपण एखाद्या विचारात खूप खोल जातो, ओव्हरथिंकिंग सुरू होतं. पण जर आपण त्या स्पायरलला ऑब्झर्व केलं
तर आपण त्यातून बाहेरही येऊ शकतो. आर्ट आपल्याला हेच शिकवतं की थॉट्समध्ये अडकायचं नाही, तर त्यांना फ्लो होऊन द्यायचं, म्हणजे आपलं माइंडसुद्धा रिलॅक्स राहतं. हे पॅटर्न ड्रॉ करत असताना चेहऱ्यावरती एक छान स्मितहास्य असू द्या, म्हणजे तुम्हाला अजून छान वाटेल, मन मोकळं वाटेल. आता शेवटी आपण सर्कलची आउटलाईन करूया आणि शेल पॅटर्न्समध्ये येलो लाईन्स ॲड करूया. हे फिनिशिंग टचेस म्हणजे क्लॅरिटी. जेव्हा सगळे थॉट्स व्यवस्थित दिसायला लागतात तेव्हा आपण हे करू शकतो. आजच्या आर्टमधून आपण काय शिकलो? आपल्या माइंडमध्ये कितीही थॉट्स असले तर आपण त्यांना डिवाईड केलं, फोकस दिला तर स्ट्रेस कमी होतो आणि क्लॅरिटी मिळते. तुम्हाला हा मराठी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच माइंडफुल आर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.